आहे चांगली फिल्डिंग, परंतु धाव आता इथून पहिली कंप्लीट केली जाते. बऱ्याच कालावधीनंतर पहिली धाव मोहपे टीमच्या बाजूने आता लागताना पाहायला मिळेल. स्ट्राईक देखील रोटेशन झाल्या आणि हर्षद आता ऑन स्ट्राईक इनला असतील. वेग पाहायला मिळाला, बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु पाठ फिरवण्याच्या पूर्वीच बॉल कीपरकडे जाऊन मात्र विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता धावा काढाव्या लागतील तुर्माला संघाच्या अगेन्स्ट. फटका नियंत्रण नाही आहे या शॉट मध्ये. अलाउन द कार्पेट लॉंग ऑनला चाललाय, फेकी चांगली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो पाहायला मिळालाय. फेकी तर चांगली होती, बॅकअप नव्हतं, ओव्हर थ्रो. आणि डिक्लेअर झोन मध्ये टोटली या 2 धावा मिळाल्या जातील. 1+1 अशा 2 धावा आणि मोहपे संघाची धाव संख्या बिनबाद 3. बिनबाद 3 धावा. थ्रो चांगला होता, परंतु थोडासा ओव्हर राहिला, बॅकअप नव्हतं आणि त्याच कारणास्तव डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. आणि टोटली धावा पाहिल्या तर 3 स्कोर कार्डवर. वेगवान मारण्याचा प्रयत्न होता, लेग बाईटचा इशारा, परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. 1 धाव इथून खर्च करतील ऋषी आणि चांगल्या पद्धतीने पहिल्या षटकाला संपवलं ऋषी या गोलंदाजानं. कारण की प्रथम षटक टाकत असताना अवघ्या 4 धावा त्याच्या वैयक्तिक गोलंदाजीमध्ये त्यांनी खर्च केल्यात. सुरुवात तर चांगली झाली, ती शिवते तुर्माली टीमची, परंतु आता 18 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि त्यामध्ये मोहपे संघाला चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण की टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग त्यांच्या वाटेला आल्या आणि पावसाळी रबर बॉल स्पर्धा तुम्ही पाहताय शिरढोण नगरीमध्ये. आणि दोन्ही संघ जर पाहिले तर जवळचे आहेत, मैत्रीपूर्ण संबंध, परंतु खेळ आता चांगलं करावंच लागेल. कारण की तुर्माले टीमकडे जर पाहिलं तर बॅटिंग लाईन देखील स्ट्रॉंग आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर धाब्यांसाठी आता थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले ते मोहपे संघ. कारण की पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धाबा त्यांनी बनवल्यात. किमान 10च्या पलीकडे पहिल्या षटकामध्ये जाणं हे फार गरजेचं होतं. तर कालच्या दिवसाचा विचार केला तर 54 धावा हाय स्कोर होत्या या मैदानावर. परंतु आज या स्पर्धेतला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये कितपत धावा इथून उभारल्या जातील. फ्रंट फुटला बॉल रिलीज केला होता, वेगवान बॅट फिरवली, परंतु चूकता नव्हती आणि त्याच कारणास्तव आता डॉट बॉल पुन्हा व्हावं लागल्या. धाबा पाहिल्या तर तिथे स्थिर असतील 4 या धावसंख्येवर. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न चालू आहे, संशोधन चालू आहे, परंतु लगावले जातील का. बाउन्स मिळालाय, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय आणि व्हाईटच्या माध्यमातून धाव संख्येत वाढ. 5 धावा धाव फलकावर लागल्यात. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने रिलीज केला, दुसरा बॉल पाहिला तर थोडासा बॉडीवर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु बाहेर गेला बॉल. डेड बॉल, कारण की क्रीजच्या बाहेर हा बॉल मात्र पडलाय आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचांनी डेड घोषित केलाय. परंतु पुन्हा अशा पद्धतीने बॉल टाकला तर तो नो बॉल असेल. धाबा पाहिल्या तर 5 आहेत, जर एखादा षटकार येतो तर 11च्या पलीकडेही जाऊ शकतात. धाबा बनवणं हे फार गरजेचं आहे, कारण की सेकंड 17मध्ये त्या धाबा रोखायच्या सुद्धा आहेत. उमेश टायमिंग आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलं बॉलला. डॉट बॉलची सांगता प्रयत्न चालू आहेत, परंतु अचूकताही अगदी असणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये तुमची प्रॅक्टिस आणि तुमचा सातत्य क्रिकेटमध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्याच बलबुत्यावर अगदी यशस्वी होऊ शकता. ओहो, उंचावरून मारण्याचा प्रयत्न, बॉल तर बराच काल हवेमध्ये आहे, परंतु डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल जाताना पाहायला मिळेल. कॅचची संधी होती, परंतु बॉल रबड आहे. वाऱ्याच्या प्रवाहानं पाहिलं तर पाठीमागे गेला, डिक्लेअर झोन मध्ये लँड झालाय आणि 1 धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 6 या आकड्यावर. सिंगल डबल न काम चालणार नाहीये. 6 बॉल, त्यामध्ये एखादा मोठा फटका येणं आवश्यकता आहे. हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट यॉर्क पाहायला मिळाले ते गोलंदाजाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे आणि साईडला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवर
कित्येक सामने याही गोलंदाजांना बहुतेक मैदानं गाजवल्यात. परंतु आता फ्रंटला बॉल होता आणि इथून पाहायला गेलं तर आघात केलाय. हा बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. गोलंदाजाच्या अगदी दस्तखतवर आणि सरळ चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. नंबर 6 षटकार आणि या 6च्या मदतीने टीमची धावसंख्या ती जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवर. यॉर्क लाईनचा कदाचित प्रयत्न करत होते साहिल, परंतु पूर्णपणे पुढ्यामध्ये बॉल आणि त्याचा फायदा आता फलंदाजानं उचललाय. स्ट्रेटचा हा फटका पाहायला मिळाला. लॉंगअपचा क्षेत्ररक्षक जज करत होते, परंतु बॉल लांबी तेवढीच गाठली. 12 धावा धाव फलकावर. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवला, परंतु क्षेत्र डिक्लेअर झोनचं मात्र निवडलंय. एक धाव मिळाली जाते. एक षटकार साहिलच्या अगेन्स्ट झाला आणि टोटली धाबा पाहिल्या तर 13 स्कोरकार्डवर लागताना पाहायला मिळाल्या. दुसरा षटकाचा खेळही संपन्न झाला. पहिला षटक पाहिलं तर ऋषी यांनी हाताळलं होतं, त्यामध्ये 4 खर्च केल्या होत्या आणि जर आता इथून गोलंदाज पाहिलं साहिल तर त्यांनी 9 धाबा खर्च केल्या आणि अशा पद्धतीने 2 षटकांमध्ये मोपे संघ 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्यात. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 12 बॉलमध्ये आता टार्गेट का 40-45 इथून सेट करण्याचा प्रयत्न असेल का मोपे संघाची. सलामीची जोडी दाखल झाल्या, परंतु का टीमनं ओपनिंगसाठी पाठवले, का विश्वास तुमच्यावर दाखवले तेही सिद्ध करावं लागेल. कारण की एका टीम मध्ये जर पाहिले तर 11 खेळाडू आणि त्यामध्ये तालमेल जुळणं ही फार महत्वाचं आहे. फटका चांगला. शॉर्ट टर्म पुल इथून पाहिलं तर बॉटम हँडचा चांगला वापर केलाय आणि बॉलला दहाडले पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. नंबर 6 आणि इथून पाहिलं तर जय यांच्या बॅटमधनं या 17 मधील हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. भव्य स्वागत गोलंदाजाचं केलंय आणि 6च्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली ना तर 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि आता पहिल्याच बॉलवर उडवलाय षटकार. टोटल 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल पाठीमागे टाकलाय. हेच तर हवं होतं गोलंदाजाला, कारण की या शॉर्ट ग्राउंड आहे आणि त्याचा फायदा नेहमीच गोलंदाज उचलत असतात. कारण की जर पाहिलं तर फाईन लेग लॉंग लेग त्या क्षेत्रामध्ये तेवढा चान्स नाही आहे बॅटरला. कारण की आता जर पाहिलं तर व्ही शेपमध्येच बॅटिंग करावी लागेल. मिड विकेट आहे त्या क्षेत्रामध्ये फटकेबाजी करावी लागेल. जर फाईन लेग लॉंग लेगला मारलं तर अवघी फक्त एकच धाव मिळेल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कमालीचा बॉल अडवलाय. षटकाराचा मार खाल्ला, परंतु त्यानंतर काय कमालीचं बॉल हातळल्यात आणि कमबॅक करून दाखवले गोलंदाजांना. 4 बॉल टाकले, त्यामध्ये 3 डॉट बॉल, परंतु हा बॉल आता पाहावं लागेल. इट्स अ डेड बॉल. पूर्णपणे पाहिलं तर टॉस करण्याचा प्रयत्न करतोय, खांद्याचा वापर करतोय. फलंदाजी पाहिलं तर तेवढेच उंची पुरे आहेत आणि त्यांच्या विरोधात शॉर्ट लेनचा वापर करण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज करतात. ही बॉल शॉर्ट लेंथवर हातळला. पाकफुटवर ना पाहिलं तर पंच करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट टर्म पुल, परंतु अनसक्सेसफुल राहिला हा फटका. डॉट बॉलची सांगता. काय कमालीची गोलंदाजी. 4 बॉल निर्धाव टाकल्यात, त्यामध्ये एकच षटकार. ओहो, याला म्हणतात गोलंदाजी. पहिल्याच बॉलवर आघात चांगलं केलं होतं, परंतु गोलंदाजांना अंत अखेरीचा बॉल ही डॉट टाकलाय आणि काय अंत केल्या षटकाचं. कारण की 5 बॉल निर्धाव, त्यामध्ये षटकार मारण्याचे प्रयत्न अगदी जर पाहिलं तर 3दा केले होते. जर सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन झालं असं नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाजांनी अगदी पाहिलं तर षटकार चौकार लगावले असते. याच्यामध्ये अगदी पाहिलं तर तालमेल आणि एकामेकांवर विश्वास दाखवणं फार गरजेचं आहे, परंतु सध्या ती पाहायला मिळत नाही या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 19 धावा धाव फलकावर लागल्यात. ओव्हर क्रमांक पाहिलं तर इथून समाप्त झाले. 3रं आणि 4थ्या षटकाला सुरुवात आणि कल्पेश आल्यात गोलंदाजी मार्कवर. इनॅक्शन 4थ्या आणि शेवटचं षटक टाकताना पाहायला मिळतील, परंतु समोर जर पाहिलं तर हर्षद आहेत. शेवटचं षटक आहे, प्रहार करावे लागतील. शॉर्ट प्लेनचा बॉल पाठीमागे चाललाय. बॅटची वरची एज सिंगल मिळती आणि सिंगलच्या साह्यानं
पाहिलं तर दुसरं दशक मार्गस्थ लागले गेले. 20 धावा धाव फलकावर लागल्यात. किंबहुना आता जर पाहिलं ना तर 35 पर्यंत पोहोचावं लागेल. तिच्या पलीकडे स्कोर न्यावं लागेल. आणि यस, पुढ्यामध्ये बॉल आहे, समोर मारलाय व्ही शेप मध्ये, डाऊन दी ग्राउंड ठोकलाय समोर आणि इट्स अ लॉंग सिक्स. क्रांतीवीर षटकामधील हा ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. तब्बल मागील षटकामध्ये पाहिलं तर 5 बॉल निर्धाव झाले होते, परंतु पुन्हा फेड आता करताना पाहायला मिळतील. कल्पेशच्या अगेन्स्ट षटकार ठोकलाय आणि धावा पाहिल्या तर 26 स्कोर कार्ड भरी लागताना पाहायला मिळतील मोपे टीमच्या बाजूनं. उजयच्या बॅटमधनं आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाज फक्त बॉलला आता पाहत राहतील, कारण की बॉल उडवलाय सीमा रेषा बाहेर. नंबर 6 कल्पेश गायकरच्या अगेन्स्ट हा सेकंड षटकार पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 षटकार लगावल्यात. हॅट्रिक ऑन हॅट्रिक वर आता फलंदाज पाहायला मिळतील, कारण की धावा झाल्यात आता 32 स्कोर कार्डवर. पहिल्या षटकामध्ये 4 होत्या, तिथून दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 6 पाहायला मिळाले होते, परंतु या षटकामध्ये अद्याप परंतु 13 आल्यात. आणखीन एक अनदर कंप्लीट आजच्या दिवसातली पहिली षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केल्या कल्पेश गायकरच्या विरोधामध्ये. खेळत असताना मोपे टीम कडनं ज्या खेळाडूंना 5 बॉल निर्धाव केले होते, मधील आता पाहिलं तर शेवटचा बॉल आहे. 20 धावा कदाचित कल्पेश गायकरनं खर्च केल्यात. प्रेशर 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 सध्या पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी, बॉलला रिलीज करायचं होतं ऑफ साईड दी ऑफ स्टंप, परंतु बॉल पाहिलं तर इथे वाईट घोषित केलंय. अतिरिक्त मध्ये वाढ आणि या 40 धावा कंप्लीट झाल्यात. वाटलंही नव्हतं 40च्या आकड्यापर्यंत पोहोचतील मोपे संघ. चांगला बॉल, शेवट गोड केलाय ते तुरमाले संघानं. अंतिमच्या बॉलवर पाहिलं तर कल्पेशने डॉट काढलाय, हर्षद डॉट झाल्या आणि चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल ती मोपे टीम कडनं. जय आणि हर्षद यांची बिनबाद टोटल पाहिलं तर 40 धावा बनवल्यात. येणारे 24 बॉल आणि शिवतेज तुरमाले संघाला आता काढाव्या लागतील विजयासाठी 41 धावा. परंतु दोन्ही टीमलाही सूचना असतील, या स्पर्धेमध्ये ज्या टीमनं हाय स्कोर मारला त्या टीमला बाई देखील दिलं जाईल, परंतु जेवढ्या धावा समोरच्या टीमनं काढ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. विचार केला तर शेवटचं षटक फार मागणंच राहिलंय ते तुरमाले टीमसाठी, कारण की त्या षटकामध्ये जर पाहिलं तर कल्पेशनं टोटल 21 धावा खर्च केल्या. वाटलं होतं पहिला सामना वन साइडेड होईल का, परंतु अंतिमच्या क्षणाला अगदी चांगली बॅटिंग केली ती जयनं आणि तिथून आपल्या टीमला एक चांगल्या फायटिंग स्कोरपर्यंत पोहोचवलाय. 40 आणि 41चं टार्गेट सेट केलाय. परंतु या क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके हे मैदान तुम्हाला पाहायला मिळेल आणि या मैदानावर धावा जर पाहिल्या ना तर 40 हीच सेफ नसणारा, कारण की कुठलाही टार्गेट अनसेफ या मैदानावर अगदी ठरला जातोय. परंतु आता गोलंदाजी कशा पद्धतीने इथून मोपे संघाच्या
माध्यमातून केली जाईल. तुरमाले संघाच्या फलंदाजांच्या अगेन्स्ट परतफेड आता इथून पाहिलं तर तुरमाले संघही करतील यात मात्र शंका नाही आहे, कारण की दोन्ही संघ जर पाहिले तर बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघाचा खेळ तर अद्यापपर्यंत चांगला राहील आहे. परंतु 24 बॉलमध्ये आता 41 धावा चेस करायच्या आहेत. जाऊया एकदा पुन्हा एकदा मॅचकडे. पूर्वार्ध संपले, उत्तरार्धाला सुरुवात होईल. बॅटल चांगलं रंगेल यात मात्र तील शंका नाहीये, कारण की ज्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट 21 धावा काढल्या होत्या जैन, तो आता फलंदाजाच्या माध्यमातून दाखल झालाय. कल्पेश परतफेड करण्याची संधी आहे, परंतु कोण कोणावर हवे ठरेल येणारे बॉल निश्चित सांगतील. पहिलाच बॉल परफ्यूम डिलिव्हरी, अगदी पाहिलं तर सुगंध देणारा हा बॉल होता. डॉट लेग बाईक, अगदी पाहिलं तर पाठीमागे बॉल हदडला आणि त्याच कारणास्तव एक धाव बाद करावी लागेल. वेग चांगलं होतं, बाउन्सही चांगला पाहायला मिळालाय. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता, अनसक्सेसफुल प्रेडिक्ट करत होत्या. शॉर्ट लेंथवर गोलंदाजी केली जाईल, तयारी होते कल्पेश गायकर, परंतु मिस झाल्यात. एक धाव तर लागले स्कोरबोर्डवर. हा प्रकार बॉल चांगला फटका कव्हरला मारलाय, फिल्डिंग तर चांगली झाली. बॉल निसटला, सेकंडचा कॉल, परंतु ऋषी यांनी नकारलाय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे आणि 2 बॉल नंतर धावा जर पाहिल्या तर 2 स्कोरबोर्डवर लागताना पाहायला मिळतील ते तुरमाले टीमच्या बाजूनं. ऋषी अगदी पाहिलं तर त्यांच्याही खांद्यावर भरपूर जबाबदाऱ्या असतील शिवते तुरमाले टीमची, कारण की गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी ऋषीनेही केली होती. 4 धावा खर्च केल्या होत्या. मारायचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. पहिल्या बॉलवर मिळेल का सफलता, परंतु नाही आहे. अखेरच्या क्षणाला ऋषी यांची झेल मात्र सोडली गेल्या. आता कितपत महागाज ही झेल पडेल येणारा काल आणि येणारे बॉल निश्चित मैदानाच्या आतमध्ये सांगून जातील. तीन धावा धावफलकावर. ओ चांगला फटका ऋषी यांच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. फुल लेनचा होता, पिकअप शॉट, पिक केलं बॉलला, लवकर ओळखली लेंथ आणि बॅट ही सटीक फिरवल्या आणि जय यांच्या अगेन्स्ट हा पहिला षटकार पाहायला मिळतोय. कॅच जर घेतली असती तर या 6 धावाही वाचल्या असत्या, परंतु आता वेळ निघून गेली, कारण की ज्या वेळेला कॅच सोडले जातात ना त्या वेळेला सेल्फ कॉन्फिडन्स आणखीन वाढतो खेळाडूचा आणि तेच पाहायला मिळालंय ऋषी यांच्या माध्यमातून. षटकार तर आलाय. इथून पाहिलं तर डेड बॉल. नऊ धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफ साइड द ऑफ स्टंपला, अवे फ्रॉम द बॉडी. आता इथून बॉलला रिलीज केलं गेलंय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली आहे. शेवटचा आता अंतिम बॉल असेल. 5 बॉलचा खेळ संपन्न झाला. तुरमाले टीम ज्या वेळेसला गोलंदाजी करत होते 4 धावा पहिल्या षटकामध्ये, परंतु आता बॉल नो घोषित केलाय.
कारण की पहिला बॉल डेड घोषित केला होता. सेकंड बॉल जर पाठीमागे टाकलं तर नो. आणि आता जर पाहिलं तर 1+1 अशा 2 धावा आणि 2 धाब्यांच्या मदतीनं धाव संख्या 11 पाहायला मिळतील. आणि पुढील बॉल पाहिलं तर फ्रीट आणि त्यामध्ये ऋषी आहेत समोर. फ्रीटचा बॉल, शेवटचा बॉल कशा पद्धतीने आता रिलीज करतील गोलंदाज. मारण्याचा प्रयत्न होता, कदाचित बॅटची इनर एज ही लागली होती, परंतु आज पाहिलं तर नशीब सहित मात्र दाखल झालेत ऋषी मैदानाच्या आतमध्ये. कारण की फ्रीटचा बॉल होता, त्यामध्ये फरक पडणार नाही आहे ते बॅटिंग करणाऱ्या टीमला. तेवढा इम्पॅक्ट आता या मॅचमध्ये पडेल, कारण की 2 झेल पाहिलं तर सुखरूपपणे वाचले गेलेत ऋषी. कल्पेशलाही बॅटचा फेस खोलावा लागेल, परंतु आता मोपे संघाला विकेटची शोध करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 11 धावा आल्यात, एक षटकाराचं समाविष्ट आणि त्यामध्ये नो बॉल पाहायला मिळालं. त्या 2 धावा आल्यात, एक्स्ट्राच्या माध्यमातून 3 धावा टोटल पाहिलं तर खर्च केल्या जैनं. आणि आता कमबॅकिंग षटकची गरज आहे, ते मोपे संघाला कमबॅक कोण करून देणार हे पाहावं लागेल. 18 बॉल आणि 29 धावांची आता गरज आहे. सामना जर पाहिला तर बॉल टू रन आहेत, माफी असावी 30, कारण की 41चं लक्ष्य आहे. 11 धावा, 30 धावांची गरज आहे. विराज आहेत गोलंदाजी मार्कवर. टप्पा पडल्यानंतर बॉल खालीच राहिला, प्रिडिक्ट करत होते कल्पेश, परंतु टप्पा जसा पडला ना तसाच खाली राहिला. आणि पुन्हा एकदा पाहिलं तर बीट झाले ते कल्पेश. डॉट बॉल पाहायला मिळेल. 17 मध्ये आता 30ची आवश्यकता आहे, 15ची सरासरी राखायची आहे. फ्लिक केलाय, रिचचा वापर करण्याचा प्रयत्न होता, कॅचची संधी आहे आणि यस फर्स्ट विकेट लॉस. टीम शिवते तुरमाले. कल्पेश गायकर स्वस्त्यामध्ये सध्या बाद झाल्यात, कारण की धावा पाहिल्या तर 11 आणि त्यामध्ये कल्पेश गायकर थोडे स्वस्त्यामध्ये बाद झाले. टिकणं फार महत्वाचं होतं, ताकदीचा वापर केला नाही, फक्त फ्लिक केलं. अगदी पाहिलं तर थोडासा अपूर्ण हा शॉट पाहायला मिळाला आणि चांगली फिल्डिंग ती राहिली आहे मोपे टीम कडनं आणि चांगला झेली पकडला गेलाय. सचिन लहाणे त्यांच्या माध्यमातून पाहिलं तर झेल टिपलं गेलंय. यस ए स्पोर्ट्सचे अगदी सर्व सचिन लहाणे आणि चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टिपलं गेलंय. परंतु नवीन खेळाडू विशाल चौधरी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. थोडासा आता इथून फरक पडेल का या सामन्यामध्ये विकेट नंतर. बॉल तर हवेमध्ये आहे, कॅचची संधी आहे, परंतु बॉल आता डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. सिंगल मिळाली जाईल, सिंगलच्या साह्यानं स्ट्राईक तर रोटेशन झाली आणि स्ट्राईक पाहिलं तर ऋषी यांना मिळाली जाईल, कारण की 2 जीवदान ऋषी या खेळाडूंना मिळाली नक्कीच आहे, परंतु कितपत योग्य फायदा त्या 2 झेलचा आता इथून शिवते तुरमाले टीमला होईल हे पाहणं फार महत्त्वाचं राहील. धाबा पाहिला तर 12, 1 विकेट लॉस आहेत. फिरून मारण्याचा प्रयत्न होता, स्टंप लाईनवर या बॉलला रिलीज केलं आणि पाहिलं तर पूर्णपणे पाठीमागे मारण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोनमध्ये गेला, 1 धाव मिळतीये. एका धावेच्या साह्यानं आता धाव संख्या जाऊन पोहोचेल ते 13 या धाव संख्येवर. सिंगल डबलनेही काम चालू शकतो आहे, परंतु या षटकामध्ये किंबहुना जर पाहिलं ना तर 20च्या जवळपास पोहोचावं लागेल, कारण की येत्या 2 गोलंदाजांवर तेवढं प्रभाव टाकता येईल. पाठीमागे सोडून दिलंय बॉलला, लेग स्टंपवर टाकायचं होतं, कदाचित तिथून क्लीन बोल्ड करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु 1+1 असे या 2 धावा मिळतील आणि या 2च्या साह्यानं धाव संख्या 15 पाहायला मिळते. 41ची आवश्यकता होती. आता जर पाहिलं
उभीच टायमिंग आहे. पुन्हा एकदा सचिन जज करतात बॉलला. पकडलं जाईल. सचिन लहाने यांच्या च्या माध्यमातून हा दुसरा झेल. कारण की पहिला जर पाहिलं तर कल्पेश यांचा पकडला होता. त्यानंतर पाहिलं तर फलंदाज विशाल त्यांनाही आता मैदान सोडावं लागेल. 2 धक्के शिवते तुरमाले संघाला लागल्यात. पंधरा धावा धावफलकावर पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि विराज तेही आता इथून कमबॅक करतानाही पाहायला मिळतील. परंतु नवीन खेळाडू आयुष दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आयुष त्यांनाही पाहिलं तर आता चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. 2 महत्त्वाचे विकेट तुरमाले टीमनं गमावल्यात आणि त्याचा फायदा आता मोहपे संघ चांगल्या पद्धतीने उचलेल. कारण की जेवढा नॉन स्ट्रायकिंगला ऋषी राहील तेवढाच फायदा अगदी पाहिलं तर मोहपे संघाला मिळेल. परंतु स्ट्राईक ऋषीकडे असणं फार गरजेचं आहे ते शिवते तुरमाले संघासाठी. फटका पाहिलं तर ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला. सचिन लहाने पुन्हा एकदा, परंतु दोन्ही पायांच्या मधून निघालाय बॉल. करा फिल्डिंग. 2 बॉलवर पाहिलं तर चांगलं झेल टिपलं होतं सचिन लहाने यांनी. परंतु त्यानंतर पाहिलं तर कापेटच्या साह्याने या बॉलला ट्रॅव्हल केलं होतं आणि फिल्डिंग सध्या पाहिले तर थोडीशी खराब राहिली आहे. शेवट गोड केला तर शिवते तुरमाले टीमसाठी आणि या 4 धावा आणि 4च्या मदतीनं 19 धावा धाव फलकावर लागल्या. षटक क्रमांक 2 यांचाही खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये जयनं खर्च केल्या होत्या 11 आणि या षटकामध्ये आल्यात विराजनं 8 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 2 सफलताही पाहायला मिळाल्यात. परंतु आता कोण गोलंदाज इथून चांगली कामगिरी करेल मोहपे टीमसाठी. कारण की विजयाच्या जवळपास दोन्ही संघ जाऊन पोहोचल्यात. चला टीम मीटिंग करायची नाही आहे, लगेच फिल्डिंग लावायची आहे. कारण की आता जर समोर पाहिलं तर ऋषी असणार आहे स्ट्राईक एंडला. 12 मध्ये पाहिलं तर 22ची गरज असणार आहे. साखरसाठी सुवर्ण संधी. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयांची कॅश प्राइज दिली जाईल गोलंदाजाला. शॉर्ट प्लेनचा बॉल आहे. पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. फटका परंतु त्यामध्ये सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साह्यानं धाव संख्या ती दुसऱ्या दशकापर्यंत जाऊन पोहोचली आहे. 20 धावा धावफलकावर लागल्यात. बॉल आता येणारे 11 आणि त्यामध्ये गरज आहे विजयासाठी 21 धावेंची. लक्ष्य जर पाहिलं तर 41 आहेत. परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या थोडं शांत गतीनं केला जातोय. कारण की या सत्रामध्ये एकच षटकार पाहायला मिळालंय. डेड बॉल. कारण की पाठीमागे बराच बॉल टाकलाय. परंतु पुन्हा जर बॉल क्रीजच्या बाहेर पडला जाईल तर नो बॉलचा कॉल नक्कीच दिला जाईल. नो बॉल. कारण की अगोदर डेड बॉल घोषित केलं होतं. परंतु पुन्हा ती चुकी घडली आणि 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जातील आणि 2च्या साह्यानं धाव संख्या जाऊन पोहोचेल 1000 रुपया आणि त्यांच्या समवेत काय आणि LP च टीनही दिले जातील. जर विकेट हॅट्रिक घेतली तर आजचा दिवस मोकळा होईल ते गोलंदाजाचा. प्रीटचा बॉल. शॉर्ट टर्म पुल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक धावतोय बॉल खाली. परंतु
डिक्लेअर झोन कदाचित निवडल्या ती बॉलनं आणि एकच धाव मिळेल ऋषी यांना आणि एका धावेच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 23 या आकड्यावर. मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे या षटकामध्ये. जर या षटकामध्ये मोठे स्ट्रोक आले तर येत्या चौथ्या गोलंदाजावर थोडासा ताण आणि प्रेशर वाढू शकतोय. परंतु या गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल ते तुरमाले टीमला. परंतु नो बॉल पुन्हा पाहायला मिळेल आणि नो समवेत डिक्लेअर झोनमध्ये 1+1 अशा या 2 धावा आणि 2 धाब्यांच्या मदतीनं जिथे 23 होत्या आता 25 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. पुन्हा हा फ्रीडचा बॉल आहे आणि समोर जर पाहिलं तर ऋषी ऑन अ स्ट्राईक. स्लोवर पिक करण्याचा प्रयत्न होता. अलाउन द कार्पेट केलेला आहे. फर्स्ट रन तर कम्प्लीट. सेकंड साठी धावल्या. थ्रो चांगला परंतु गॅदर करता आलं नाही ते गोलंदाजाला. थ्रो चांगला होता फ्लॅटेड परंतु 2 धावा आता इथून आणखीन ऍड कराव्या लागतील. 2च्या संख्येत धावा जाऊन पोहोचल्या टोटल 27 या आकड्यावर. 27 धावा धाव फलक्यावर लागल्या. 2 नो बॉल या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. परंतु यावेळेचा बॉल चांगला रिलीज केलाय. पाठीमागे टाकल्या. एक्स्ट्रा कव्हरला मारण्याचा प्रयत्न ऋषी यांचा होता परंतु डॉट बॉल आता पाहायला मिळतोय आणि डॉटच्या साह्याने धाव संख्या तिथेच स्थिर आहे ती 27 या धाव संख्येवर. ओ क्लीन बॉल. इथून पाहिलं गेलं तर काही बॉलला अगदी रिलीज केलंय गोलंदाजानं. एष्ट्या पाहिल्या तर उद्ध्वस्त केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय. ज्या खेळाडूला शेवटच्या षटकापर्यंत थांबणं महत्वाचं होतं ऋषी क्लीन बॉल झाल्यात आणि मोठी सफलता मोहपे संघाला मात्र मिळाली जाईल. आणि या विकेटसाठी आणि ह्या विकेटसाठी LP माइंडची अगदी पाहिले तर 1-3 लागू झाली ती गोलंदाजाला. कारण की विकेट फार महत्वाची होती आणि ती महत्वाची विकेट मात्र इथून प्राप्त केल्या. परंतु गोलंदाज आता इथून काय लेंथ वापसी केली. 2 नो बॉल टाकले त्यानंतर कमबॅकिंग राहिलं षटक आणि तिथून आता संकटामध्ये आणलंय ते शिवते तुरमाले टीमला. आणखीन एक नो बॉल. या षटकामधील हा 3रा नो बॉल आणि 3 नो बॉल टाकले त्यामध्ये 6 धावा खर्च केले ते गोलंदाजाने एक्स्ट्रांच्या माध्यमातून आणि धाव संख्या विकेट नंतर ती 29 धावा. 12 धाव्यांची अद्याप गरज आहे ती विजयासाठी. बॅटची कट लागली आहे परंतु डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल जाताना पाहायला मिळेल. जर याही बॉलवर टेक केला असता विकेट तर आणखीन एक LPची 3 कॅन लागू झाला असता. परंतु इथून विकेट वाचल्या. फसली विकेट आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. एक धाव ऍड करावी लागेल आणि एका धावेच्या मदतीनं 30 स्कोरबोर्डवर लागल्यात. 11 धावेंची आता गरज आहे. बॉल राहिल्या शिल्लक 6 आणि 6 बॉल मध्ये 11 धावेंची गरज आहे. चला लगेच फिल्डिंग लावा मोहपे संघ प्लीज विनंती आहे. कारण की शेवटचं षटक आणि इथून पाहिलं तर 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 11 धावा रोखायच्या आहेत. ज्या 21 धावा अंतिम षटकामध्ये आल्या होत्या त्याच धावा महत्त्वशील राहिल्यात ते मोहपे टीमसाठी. कारण की त्याच धावेंच्या बलबुत्यावर आता 2 हात शिवते तुरमाळे संघाच्या विरोधात मोहपे संघ करताना पाहायला मिळतील. कारण की ज्या वेळेसला शेवटच्या षटकामध्ये धावा येतात ना त्याच धावा फार महत्वाच्या राहतात आणि आता त्याच धावा काढायच्या आहेत. परंतु गोलंदाज महेश पवार
गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. ऑल ऑफ द कार्पेट. बॉलला तर केसला डीप मध्ये खेळाडू आहेत. मिड विकेटला थ्रो चांगला, परंतु दुसरी धाव कंप्लीट होईल का? यस, थ्रो चांगल्या होत्या, कॅरी करता आलं नाहीये बॉलला आणि या 2 धावेंच्या साह्यानं धाव संख्या ती 32 पाहायला मिळेल. 32 धावा. बॉल 5 शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये 9 धावेंची गरज आहे. शुभ आकडा आहे 9. ओ चांगला बॉल. पाहिलं तर वेग नाहीये, परंतु नियंत्रण पाहायला मिळालंय या बॉलवर आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 मध्ये आता 9 ची आवश्यकता आहे. हार्टबीट सध्या वाढल्यात ते शिवते तुरमाले टीमची, कारण की बॉल जर पाहिलं तर स्लोवर मध्यम गतीचा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा ऑल ऑन द कार्पेट. सागर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सेल्फ कॉन्फिडन्स त्यांचाही वाढला असेल, कारण की महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. आणि टर्निंग पॉइंट या मॅचचं जर पाहिलं ना तर ऋषी गरे त्यांची विकेट. ओ फ्रंट फुटला आले आणि चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉलला उडवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन लहाने ट्राय करत होते, परंतु बराच काळ हवेमध्ये बॉल होता आणि आउट ऑफ द पारी गेलाय. नंबर 6 षटकार पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या माध्यमातून धाव संख्या ती टोटल 39 धावा धावफलकावर लागले गेल्यात. विजयासाठी जर पाहिलं तर आता गरज आहे ती 2 धावेंची. बॉल शिल्लक राहिल्यात या षटकामध्ये. 2 बॉल आणि 2 धावेंची गरज आहे. सामना जर पाहिला तर आजच्या दिवसातील हा पहिला रंगला जातो आणि पहिल्या मॅच मध्ये काय कमालीचा सामनाही पाहायला मिळेल प्रेक्षकांना. एका बाजूला शिवते तुरमाले तर त्यांच्या विरोधात मोहपे संघ. हार्टबीट आता दोन्ही टीमचे वाढले असतील, कारण की जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये पुढे खेळताना पाहायला मिळेल, परंतु जो संघ पराभूत होईल त्यांना अगदी घरचा रस्ता धरावा लागेल. ओ कॅचची संधी होती, रनआउटची संधी आहे. बॉल तर सुटलाय. 2 टर्निंग पॉइंट चढल्या, कारण की लॉंग ऑन वरनं ज्यावेळेसला थ्रो केला होता तिथे 2 धावा. त्यानंतर याही बॉलवर पाहिले तर विकेटची संधी होती, परंतु तीही हुकली आहे. आता एका बॉल मध्ये 1 धावेंची गरज आहे. स्कोर लेवल झालाय, परंतु 1 धाव ती काढावी लागेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेतला नियम आहे. कोणता संघ जिंकेल ही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. इथून शिवते तुरमाले की मोहपे की तुरमाले. आता एका बॉलवर पाहावं लागेल. 1 बॉल आता भव्य दोन्ही टीमचं मात्र सांगून जाईल कोणता संघ जिंकेल. 1 बॉल एकाची आवश्यकता. स्लोवर 1 कमालीचा. अगदी पहा इतिहास घडवला या गोलंदाजानं, कारण की पेसही दिला नाहीये आणि या बॉलवर कोणी सहज 1 धाव काढली असती. हडलक टीम शिवते चुरमाले आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम मोहपे, कारण की सामना जिंकलाय एका धावेनं. पहा 1 धाव किती महत्वाची आहे. ती रबर बॉल स्पर्धा असू द्या किंवा टेनिस बॉल